बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कथा हुरडा पार्टी. हिरवा हिरवा बांध. त्या हिरव्या बांधाला उपमाच नाही, हिरवं कंच गवात. खालतीकडनं सूर्याचा लाल भडक गोळा वर येत होता, जणू समुद्रातनंच वर आल्यागत. तिकडं डोंगरच नाही, ती वरती आहे ती, जणू साखरेची गुलाबी रंगाची दामटीच वर सरकत होती. ते हिरव्या 4 गवतावर पाटलानं पोतं टाकलं होतं आणि मिशाला बारीक पीळ देत आलकट पालकट घालून दिवसाकडे बघत बसले होते. पुढं हिरवी 4 गवतपानं दैवार पडल्यानं ओली झालेली, पातावर काचच्या मन्यागत थेंब. बांधावतच वाट. पाटलाच्या पुढं सुबा बैठक मारणार एवढ्यात तो मागं कलंडला म्हणजे भुरला घातल्यागत बांधावरनं गडगडत खाली गेला. पाटील आणि दुसरं कामावरचं गडी त्याला हसू लागलं. तुला लेका बसाय नीट येतंय काही? जागा कुठं आहे तिथं? माझ्या पुढं जागा होती की भडव्या? रानाचा मालक असलो म्हणून इतकं मला भ्यायचं? पाटलानं त्याच्यावर जाळ काढला. मग तो उठून पैरण झाडत पुन्हा बांधावर आला. हा बस सप्पाय बस. तुला लेका बसायला सुधीक नीट येत नाही. तुझी बायको तुला मग काय म्हणत असेल रे? सुभा मग दैवारनं भिजलेली कापडं झाडू लागला. आईला दैवार म्हणायचं का काय हे? लेकानू आज पाठपासूनच धुकच सगळीकडे पडलंय. दाढ धुक, फुटावरलं सुद्धा माणूस दिसत नाही. मग दादा तुम्ही इतक्या दाढ धुक्यातनं आला कसं? खोळ्यानू मला गाडीची लाईट लावायला लागली. मग तिथं दत्तू मामा येऊन बसला बांधावरच्या गवतातच. मग कमालभाई आला, मोळे आला, म्हातारा पांडूदादा आला, हरिबा आला. सगळी पाटलाच्या पुढं बसली. पाटलांनी विचारलं, तयारी झाली नव्ह का सगळी? झाली आहे की. पाटलांनी त्यांना कालच कामं वाटून दिली होती. हा दत्तू मामा, तुझ्याकडं कोणचं काम दिलंय? काड्याच्या पेटीचं. कमाल भाई तुझ्याकडं? काड्या पेटीचंच. तुझ्याकडे बी काड्याच्याच पेटीचं? पाटलाने हसून विचारलं. काल तुम्हीच सांगितलंय. काय? मी फक्त दुकानातनं काड्याची पेटी आणायची आणि ती दत्तू मामाकडे द्यायची. मग दिलीस का? दिली आहे की. मामाला विचारा की. काय मामा? दिली या. कुठं आहे? आहे खिशात. त्यानं खिशातनं काड्याची पेटी काढली. काडी वडून जाऊ काय? दैवारानं वादाळलेली नाही नव्ह का? नाही, लागलीच वडून धावतो. असं म्हणत दत्तू मामानं काड्याच्या पेटीतून एक काडी काढली आणि पेटी बंद करून पेटीवर एक ठोसा मारला. तेवढ्यात सुभाष म्हणाला, मामा दम खा जरा. का? इतक्यात काडी वडू नको. असं म्हणून सुभानं खिशातून बिडी बंडल काढलं. त्यातली एक विडी काढली. वड आता. लागलीच विडी बी पेटवून घेतो. दत्तू मामानं काडीचं पेटीवर 2-3 ठोसं मारलं तरी काही काडी पेटेना. आईला पेटी वादाळली काही? पाटील फक्त त्या गड्यांच्याकडे शांतपणे बघत राहिले आणि म्हणाले, बल्ल्या करणार तुम्ही ऐन येळेला. बल्ल्या काय करतोय आम्ही? दादा तुम्ही नित्रास राहा. विश्वासू गडी नव्हसा तुम्ही? दादा काळजी करायचं काम नाही. बरं मोक्या, तुझ्याकडे काय काम दिलंय मी? काड्याची पेटीच. इतक्या जणांनी?
गावा लागला होता काय भडव्यांनो? एक पिट्टी बाद लागली तर दुसरी असावी. दादा, तुम्हीच मला काल काम दिलायसा. एवढ्या छोट्या कामातच तुम्ही सारे गडी गुतलासा? मग बाकीची कामं कोण करणार आहे? दादा, तुम्ही बांधावर बसून नुसती ऑर्डर सोडायची. तुम्ही सारी नेमून दिलेली कामं आम्ही करणार. इतर कामाला स्पेशल गडी बोलवा. हा, आता ऐन वेळा स्पेशल गडी कुठनं आणायचा? आप्पाच्या मळ्यात चिक्कार गडी आहे ती. ते काय तिथं काम करतात होई? झाडाखाली झोपा काढीत बसल्या ती जेवून. आणा आणा त्यातलं 2-3 आणा. आप्पा बसेल की ओरडत, म्हणील आमचं गडी हाणून न्यायचं ह्याचं काय काम? अहो, तिथं ते रिकामच बसत्यात म्हणून. अरे बाबा, आधी आमचा आणि त्यांचा 36चा आकडा आहे. त्यात हे म्हटल्यावर पेटा उशीर लागेल काही? त्यांना सविस्तर कल्पना देऊया की. म्हणावं भांडणं कवाच मागच मिटली असती. आप्पा शाना हो. दादा, आम्हाला तुम्ही नेमून दिलेली कामच करणार. दुसरं काम सांगितलं की सगळाच इचकू व्हा. आता अनिलदादा नुसताच मिशा पिळत राहिला. त्याच्या मिशाला दोन्ही बाजूला 2 टोकं दाबनागत व ते पिळून पिळून चांगल्या टोकदार असायच्या. अंगावर पांढरी फेक भट्टीची कापडं, विजार, नेहरू शर्ट, कधीकधी मिशाला लावायची एक करड्या रंगाची ट्यूब पण खिशात असायची. ती पेस्ट ते त्या मिशीला मधून मधून लावीत. त्यामुळे मिशा थेट टोकदार होत. हा एक त्यांचा विरंगुळाच असे. मग दादा कसं? कशाचं? दुसरं गडी करतो काहीतरी. आज कामच भयानक आहे ती. त्यामुळं माणसं अनेक पाहिजेतच. नाहीतर हौसेनं केला पत्ती, त्याला भरली रगात पिती. बरं दादा, आम्ही असल्यावर इकडचा डोंगर तिकडं करू. करा की मग करा. नको कोण म्हटलंय? बरं दादा, आता काय काय लागणार सांगा बरं एकदा. मग लेकानू, मी तुमची काल मीटिंग कशाला घेतली रे? काय झक मारून झुणका खायला होय रे? बरं पुन्हा एकदा सांगा की. असं दत्तूमामा म्हणायला आणि माळीवरून आप्पासाहेब आपल्या मळ्याकडे जायला एकच गाठ पडली. ते आपल्या स्थलात वाटतली ढेकळं बुटानं उडवीत निघालं होतं. कानाला मोबाईल लावून ते चालता चालताच कुणाशी तरी बोलत होते. त्यांनी आपली 4 चाकी पांदीला उभी करून ते तिथं आपल्या मळ्याकडे निघाले होते. दादा, आप्पासाहेब आलं बघा. मग त्यांना सांगा की तुमच्या मळ्यातलं गडी आजच्या दिवशी इकडे येऊ देत म्हणून. आपण नाही बाबा, त्यो गडी ताडगी फाड बोडतोय. ह्यातनं आमची ठिणगी पडली तर पेटा उशीर नाही. मग आप्पासाहेबांनी मोबाईल बंद करून नेहरू शर्टाच्या खिशात ठेवला आणि अनिलदादाच्या मळ्याकडे नजर टाकली. अरे का बसलाय रे? हे या की आप्पासाहेब. ना गडी काय करत्या ते बघतो की. आमच्याकडं आजच्या दिवस त्यांना पाठवा की. आणि आम्ही काय करू? त्यावर दत्तूमामाला काय बोलावं ते सुचेना. आप्पासाहेब तसेच पुढं आपल्या मळ्याकडे गेले. पूर्वीची गुलाबी दामटी आता नारंगी झाली होती. पाखरं घरटी सोडून कुठंही मनसोक्त भरारत होती. ऊन हळूहळू चढत होतं. गवतावरचे दवबिंदू सुकू लागले होते. हिरवी पानं ऊन चाकत होती. त्यांची अंग आणखी रसरशीत तजेलदार दिसत होती. आईला, आता कसं? काय झालं? आणखी माणसं पाहिजेत. आता कोण घावायचं? फुडिकल्यावर घावतील. काका मास्तरच्या मळ्यात जातो, तिथं गावतील माणसं. नाहीतर BL साहेबांच्यात. तसाच पुढं TC साहेबांच्या मळ्यात घुस. नाहीतर रवी बापूच्या. कुठं ना कुठं तरी मिळतीलच. त्यांना म्हणावं आज तुम्हाला दुप्पट रोजगार देतो, पण चला चला. तसं सांगितल्यावर बाकीचे हाणतील की. त्यांच्या बाचं काय जातंय? पैसा आमचं, तुमचा काय संबंध आहे? तसं नसतं दादा.
आपल्याला म्हणतील तुम्ही दर पाडला. आमच्या मनाचं काम. तोच तिथल्या एका बाबळावर केवंडा राघू येऊन बसला. केवंडा राघू हिरवागार दिसत होता. चोच लाल भडक, चिमणी एवढा तो पक्षी. सगळीच तिकडं बघत बसली. मग दादा आता काय करायचं? तू जा काका मास्तरच्या मळ्यात, तिथलं 2-3 गडे हाणून आण इकडे. काका मास्तर शाळेत? त्यो कवा शाळेत जातो? फक्त इन्स्पेक्शनला शाळेत, इतर दिवशी मळ्यातच. दोतार आकडून उसाला पाणी पाजत असतोय. शाळेकडनं कोण बोलवाय आलं की तसा सुटतोय. चिखलाचं पाय घेऊन शाळेत पोरासनी शिव्या देतच. आता दादा पहिल्यासारखं नाही राहिलेली शाळा. अचानक तपासा येते ती. गावला कोणतर पाक खालचं जग भाग दाखवतो साहेब. बरं ते राहू देत आता. पुढचं नियोजन काय? बघतो काका मास्तराच्यात. असले गडी तर आणतो. असतील तेवढं आण. काका मास्तरचा भुईमुग काढायचा चाललाय. त्यो आपलं गडी देतोय हे रे. आणि शाळेत कशाला जाईल मग त्यो? बघून तरी येतो. हिथं बाण्या मारत बसून काय करायचं? मग सुटा बरं. हळदी ऊन सर्वत्र पसरलं. केवंडा राघू पोपटी पंख हलवीत लाल चोच पसरून पसार झाला. सर्वजण त्या पाखराकडे पाहत राहिले. मग दत्तू मामा उठला. डोक्यावरची टोपी नीट केली. तो आता लंगडत चाले. तो तालीवर चढून काका मास्तराच्या मळ्यात सुटला. तो गेला आणि कमल्या, हरी, सुभ्या त्याला खी खी करून हसायला लागली. तुमचं हसच काढतो भडव्यानू. लंगड्याला हसताय. आज जर कुठं चुकला तुम्ही तर बघा. मग मी आहे आणि तुम्ही. आम्ही का दादा चुकू? सगळं बैज वार करू आम्ही. मग दात काढाय काय झालं रे भडव्यानू? बरं नाही दादा. मग तर झालं. मग थोड्याच वेळात दत्तू मामा मागा आला. मामा इतक्यात? त्यांच्या मळ्यात कोणच नाही. तो कुठनं बघितला आज? नाळाच्या झाडावर चढलो. मग आवाज नाही काय नाही. कुत्रं तेवढं झाडाच्या सावलीत वरडत पडलंय. त्याला आणि वरडाय काय झालं? आज मळ्यात कोण आलेलं नाही म्हटल्यावर त्याला भाकरी कुठली? चिमण्यांच्या मागे लागून दमला असेल. चिमण्या त्याच्या बाला घावायच्या नाही त्या. कुत्र्याला बा असतोय. अनिल दादा उठले. कपडे झाडली. शर्टाचा पुढचा पंखा 2-3 वेळा चांगला झाडला. हे पोतं त्या आंब्याच्या सावलीत टाका. पण दादा पुढचं कसं? तेच ठरवूया की. चला तिकडे. मग सगळे आंब्याखाली बसले. अनिल दादानी एक वेळ मिशाला पीळ दिला. आता दुसरं कुणालाही बोलवायचं नाही. तर हाय त्या माणसांच्या वरच भागवायचं. काय लढाई करायला जायचं नाही काय नाही. वय दादा मी मगाशी तेच म्हणणार होतो. आता एकदा मला पुन्हा सांगा. माझ्याकडे काढायची पेटी मी दुकानातून आणून द्यायची. मी एक एक्स्ट्रा पेटी ठेवायची. झालं. आता मी कामाची यादी देतो. त्यातली आणखी कामं तुम्ही करायची आहेत ती वाटून घ्या. कुणी कुणाच्या कामात ढवळाढवळ करायची नाही. ढवळाढवळ करायची आम्हाला सवयच नाही. मग अनिल पाटलांनी खिशातली कामाची यादी काढली. आता मी यादी वाचतो. वाचा. आम्ही किती बी काम करायला तयार आहे. होय. घोंगडं ते मी आणतो. एक धनगर आमच्यात घोंगडे इसरून गेलाय. आम्ही रानात मेंढर बसवली ती तवा. ऐन वेळ तो मागायला म्हणजे ती धनगर लांब गेली आता परत त्यांच्या मानदिशात. ती पुढल्या वर्षीच येणार आता. मग पुढल्या वर्षीच मागा येईल की त्यो. आला तरी त्याला सांगायचं आता तुझं घोंगडं तुला नाही. होय तुला इसरून जायला कोणी सांगितलं तर? बरं ते असू द्या. दादा पण घोंगडं कशाला? लेका साहेब बसायचा कशावर?
खुर्च्या आणू का मळ्यात? लेका त्यो खुर्चीवर बसून बसून पाक कट्टाळून गेला आहे. त्याला असलीच बैठक आवडती. मळा दळा हिर. साहेब हिरीकडे जाईल बरं का. आपण आहे की साहेबावर ध्यान ठेवा आहे. त्यांना पाटाचं पाणी आवडतंय. पक्षी, मोर, लांडोऱ्या, बैल, गाई, शेळ्या, मेंढरं. आमच्यात मेंढरं बसवली होती तेव्हा साहेबांनी आणायला पाहिजे होतं. हे मागचं काय काढू नका आता. आता पुढं आपल्या मळ्यात एक धामीन बी फिरती या, ती बी दाऊ साहेबाला. कशाला? ती बघून साहेब जाईल पळून. राहिलं मग झालं. मी पिरू आणू का साहेबासनी चुरून काका मास्तराच्या मळ्यातनं? सुबा, चेष्टा करू नका. त्यो साहेब लई मोठा साहेब आहे. त्याच्याकडे मी आपल्या गावातल्या 10 पोरांना नोकरी लावायचं आज वचन घेणार आहे. काय दादा, त्यात आमच्या पण एका पोराचं नाव लिहा. कमीत कमी पोरगं मॅट्रिक तरी शिकलेलं पाहिजे. माझं पोरगं मॅट्रिकच आहे, पण आता घरातच बसून आहे. ते बघू पुन्हा. मी सांगतोय तेवढं नीट ऐका. मध्ये आधी बोलू नका. दत्तू मामालाच मध्ये बोलायची सवय आहे. दत्तू मामाला बोलू दे. मी त्याच्या अंगा खांद्यावर खेळूया. कवा? लहानपणी रे, आत्ता नव. मी बी मामाच्या बोटाला धरून शाळेला गेलोया, पण आत्ता नव. तर या यादीतला घोंगड्याचा प्रश्न मिटला. हा, पुढे इळ किती? तुम्ही किती जण आहेसा? 4. हां, मग 4 इळ. धार लावलेलं ते मी आणतो. पुढं नाळीच्या झाडावर कोण चढणार? मला कसल्याच झाडावर चढा येत नाही, पण दत्तू मामा चढल. काय रे, माझ्या मागं होय सगळं. तुला येतंय म्हणून. काय? नाळाच्या झाडावर चढाय कुणी सांगितलं? तू आज कवा? मगाशीच. बरं, ते काम माझ्याकडं. पण दादा, नाळीच्या झाडावर कशाला चढायचं? साहेबांची गाडी यायला लागली का बघायला? त्यासाठी नाही, ते सगळे मी नंतर सांगतो. हां, पुढं वाचा. घोंगडं ते मगाशी झालं की. एक जादा असावं. होय दादा, होय. ऐनवेळी घोटाळा नको. हां, पुढचं चटणी. आय 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 दादा, चटणी कशाला? हे पण नंतर सांगतो. पुढे जळान. हा, हे काय? ग बसायचं. खरडा? आगा आहे ग, चटणी झाली की मगाशी. तुम्हाला कळायचं नाही ते. असलेला बरा, पण ताज्या मिरच्यांचा ताजा लसूण खोबरं घातलेला. काय? दादा, खरड्यात फक्त मीठ, तेल आणि लसूण असतोय, खोबरं नसतंय. ते तुमचं तुम्ही बघा. पण आणायचं कुणी आहे ते मला विचारायचं नाही. बरं झालं का? झालं. काय विसरला असेल तर पुन्हा सांगतोच. चालेल दादा. पण दादा, जेवणाचं कसं? हा, जेवायचं नाही. अगं आय आय आय. आणि तुम्ही? मी पण जेवणार नाही. म्हणजे आमच्या संग तुमची पण खरडी वाळणार आहे? आत्ताच कुणी खरड्याचं नाव काढायचं नाही, ते संध्याकाळी. काय? खरड्याचं काम? पण दादा, दत्तू मामाला नारळाच्या झाडावर कशाला चढवायचं? त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढा येत नाही म्हणून. दादा, तुम्हीच आमची चेष्टा करताय आणि म्हणताय चेष्टा कोणी करायची नाही. साहेब आल्यापासून ताईट असायचं. पटापटा सांगेल ते ऐकायचं. दादा, आत्ताच सगळं सांगा.
साहेबाच्या देखत खेळखंडोबा नसावा. खेळखंडोबा केला तर पुन्हा मी आहे आणि तुम्ही आहे. आम्ही इथं आहे की दादा तुमच्या मळ्यात. तर आता नीट ऐका. ऐकतोय, सांगा. दत्तू मामा, तू जरा पुढे सरक. हे बघा, साहेब ऑफिस सुटल्यावर येणार. म्हणजे किती वाजता? 5:30ला ऑफिस सुटतंय. तरी मी त्यांना त्यातनं लवकरात लवकर या म्हणून सांगितलेच. लवकर आले तर चांगलंच झालं. तवर आपण तंगाडलो. वय, तंगलंच पाहिजे. फार मोठा साहेब आहे, जिथल्या तिथं सगळं पाहिजे. पहिल्यापासून सगळं एकदा समजावून सांगा. काय राखून ठेवू नका, नाही तर तुम्ही बी दाडला आणि आम्ही बी. तर साहेबांना आपण हुरडा पार्टीचं आमंत्रण दिलंय. शाळवाचा हुरडा त्यांना फार आवडतोय. हुरड्याला आलेली चांगली चांगली कणसं आत्ताच बघून ठेवा. निवाडलेल्या कणसांना काहीतरी खून करून ठेवा. पण कणसं आधीच खोडून ठेवू नका. ताजी ताजी आणून इष्ट्यात चांगली भाजायची. कसं? आणि मग हातावर चोळून साहेबांना त्याचा फकाना द्यायचा, त्यांच्या तळहातात. अगं आहे गे, एवढा मोठा साहेब आणि आम्हीच हुरड्याचं कणीस चोळून फुंकून त्यांच्या हातावर द्यायचं? आय 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 आय, हे सगळ्यात अवघड आहे. तुम्हाला भाजून तरी देता येतील का नाही चांगली? त्यात काय अवघड आहे? मग मी हातावर चोळून फुकून साहेबांच्या तळहातावर देतो. मग चांगलं होईल. पण आम्ही जरा साहेबापासून लांबच बसणार. साहेब आपलेच आहेत, त्यांना काय व्हायचं? अहो, एवढा मोठा साहेब. तुम्ही काय भिवू नका, मी आहे की. म्हणून बरं नारळाचं काय म्हटलं? नारळ आत्ताच काढून ठेवा, केसर काढून ठेवा. हुरडा खायला इकडं सुरू केलं की तिकडं नारळ फोडून खोबरं काढून त्याचं तुकडं ताटात आणून साहेबाला आणून द्यायचं. काय? पण तुम्ही कुणी नारळाच्या खोबऱ्याचा तुकडा देखील खायचा नाही. पण नारळाचं पाणी ते फोडणाऱ्यानं प्यायचं. तुम्हाला? मला बी द्यायचं नाही आणि साहेबाला बी नाही. साहेबाला बी नाही? सांगतोय ते ऐका. साहेब हुरडा खायला येणार आहेत का नारळाचं पाणी प्यायला? ते बी खरंच. खोबऱ्याचं तुकडं ज्या ताटात ठेवाल त्याच ताटात चटणीची पुडी ती बी उघडून ठेवायची. खरडा एका बाजूला नीट बैजवार. त्यात वारं बिरं सुटलं नाही म्हणजे बरं, नाहीतर चटणी उडून साहेबाच्या डोळ्यात जायची. तसलं अपशकुनी कशाला बोलायचं? आता ऊन कडक झालं. भरारणारी पाखरं कुठं गेली तेच कळलं नाही. सूर्य आता डोक्यावर यायच्या बेतात आला होता. एवढी चर्चा झाल्यावर मग सर्वजण शांत बसले. ह्यात गाडी कुणाला येते? कसली? बैलगाडी का मोटरसायकल? मोटरसायकल नाही, कुणालाच येत नाही. का? घराकडनं तुमचं जेवण आणलं असतं. पण रोजच्याप्रमाणे आमची भाकरी येणार आहे सगळ्यांची. पण माझ्या भाकरीचं काय? त्यातलीच खाऊ की वाईच. नके, मीच जातो, जेवण करून येतो. तवर काय जुळवाजुळव करायची ते करा. कुणी हुरड्याची कणसं बघून या, कुणी नारळ काढा, कुणी इथल्या आंब्याखालची जागा स्वच्छ करा, कुणी जळाण गोळा करा, कुणी कणसं बाजायची आगटी तयार करा. मामा, तुम्हाला आगटी करा येते नव्ह का? येते की. जमिनीत डबरा पाडायचा आणि त्यात शिनकुडाचा जाळ निकारा करायचा. त्यासाठी काटक्या आधी वापरायच्या. दादा, आम्ही त्यात तरबेज आहे. बघा, नाहीतर फस गंमत होईल. नाही, आम्हाला कळलं ना होई. मग जाऊ का मी? खुशाल. अनिल दादा उठले, कपडे झटकले. दादा, लवकर फिरायचं, नाही तर घरातच गुलू बोलत बसील आणि तोवर इकडं साहेब येतील आणि साराच बल्ल्या होईल. जेवतो ते मागच फिरतो बघा. आज माझं दुसरं काही काम नाही, फक्त साहेबांची हुरडा पार्टी. मग अनिलदादा तालीवरून तसेच पुढे गेले.
मोटरसायकलनं गावाकडं सुटले. आमच्या गळ्यात घोंगडं अडकवून गेले. अरे येत्यात की आत्ताच लगेच. तू का त्यांच्या नावावरून ओरडतोस आहे? मालक आहे ते आपलं. का ग्वाड बोललं म्हणून त्यांना काय बी म्हणायचं. बरं आवरा, जेवणं येस्तोर जेवढं आवरल तेवढं आवरा. आधी दत्तू तू नारळ काढ. किती काढ की 2-3. चांगलं 5-6 काढ. साहेब इतकं खातोय बाई. अरे कमी जास्त असलेलं बरं. साहेबाबरोबर कोण आणखी आलंच तर. साहेबाबरोबर कोणी कशाला येतंय? आपल्याला तसं काय सांगता येईल काही? बरं आता बोलत बसू नका. ती बघा जेवणं या लागल्यात. कुठं आहेत? त्या तिकडं बघा ती मोकळ्या रानातनं 3-4 बायका कशा झपाझपा या लागल्या. ती तुम्हाला लेकानू तुमच्या बायका ओळखण्यात होय रे. इतक्या लांबनं तुझ्या बानं तरी ओळखल्या त्या काही? दुनियात गेलं तरी आपली बायको ओळखलीच पाहिजे की रे. अरे काय रे वादत घालत बसलाय? आवरा की आता. मालक जीवन मागे फिरतील एवढ्यात. ते आता याला 4 वाजविणार. किती वाजवू देत, आपण तयारीत राहूया. पहिलं झाडावर चढ, मग बाता मार. आत्ता चढतो फाकड्या. तो झाडाजवळ गेला. झाडाला हात लावून तो त्यानं छातीला लावला आणि झाडावर सरसर चढला. ते पाक नारळ होतं तिथं पोचला आणि त्यानं 5-6 नारळ तोडून बदा खाली टाकले. चढताना कमरेला कोयता खाऊनच वर चढला होता. बायका कुठेवर आल्यात रे? कुठेवर म्हणजे आता इतक्यात मळा गाठतील त्या. आपण आवरून जेवाय बसूया. असं म्हणत तो पुन्हा सर खाली आला. तोच त्या 3-4 बायका ताल ओलांडून मळ्यात उतरल्या. त्यांनी भाकरीची गटळी आंब्याच्या सावलीत ठेवली. जेवा सगळी, आम्ही मागे फिरतो. तुमची काय तारीख खोळंबली आहे काही? का जायचं नाही आज? आमची घरची कामं आहे ती घरात. आज घरातली कामं बंद. ते का? मळ्यातच थांबा. ते का? साहेब येणार आहेत हुरडा खायला. मग आमचं काय काम? इथं काय एक काम आहे होई? पण आम्ही इथं काय काम करायचं? असलेलं बरं. तुम्ही जेवलाय काही? बिन जेवता कशाला येऊ? चक्कर येऊन पडाय होई? वाढात राहा मला. ती जेवणाची गठुळी ठेवल्या ती बघा. वाढलं तर काय बिघडलं म्हण? रोज रानात कोण वाढतंय? आमच्या हातानं खातोय आम्ही. मग तसंच खावा आता. चला रे, हातपाय धुवून या. जेवूया आपण हातानं घेऊन. तवर तिकडं जाऊन छपरात सावलीला बसा जावा. आत्ता मालक येतील. काय काम लागलं की बोलवतो तुम्हाला. सगळ्या जणी छपराकडे निघाल्या. तपकीर बिपकीर आणली असली तर बसा जावा वडीत. आम्ही काय इतक्यात म्हाताऱ्या झालोय काय? म्हाताऱ्या बायकांनीच तपकीर वाढावी असं काय शास्त्र आहे काय? नाही. नाहीतर मिश्री लावीत बसा जावा. काय करायचं ते आम्ही बघतो. तुम्ही जेवून घ्या सगळीजणं. बायका तालीवर चढून पुन्हा छपराकडं सुटल्या. तोच मालकाची फटफट वाजत आली. पांदीला फटफट उभी करून मालक तालीवर आलं. कसं झालंय? सगळं व्यवस्थित चाललंय. बायकासनी पण ठेवून घेतले आम्ही. कशाला? असाव्यात. बरं झालं मग. आता बसायचं लागलो या. हौदातलं पाणी घेऊन जरा हातपाय धुतो गारवानी. हो तरी इंजान मोटार सुरू करून पाणी काढा. नक हेच बेस आहे. आप्पासाहेब आपल्या मळ्याकडनं आता आपल्या घराकडे निघाले होते. पानाची पिचकारी टाकून त्यांनी विचारलं, अनु काय गडबड? हुरडा पार्टी कुणाला रे? जाकले साहेब. कवा? संध्याकाळी. साहेबाला इचू बिचू चावला म्हणजे बसल बोंबलत. आधीच बामणगडी लई काकाळ. इचू कशाला चावतल्या तेव्हा?
अरे बाथरूमला उसाबिसा शिरला म्हणजे ते आधी बामन. हं, लगेच बाथरूमला येतंय होई. कवा येईल ते काय सांगता येतंय काही. बरं तुम्ही कुठं. मेंढरं बशिवतोय आत. लक्ष्मण धनगर आहे काय बघतो. त्यो कुठला आता तुम्हाला गावाय. जातोय कुठं. पाक पाताळातनं हुडकून काढीन त्याला. तुमचं गडी आज काय करत्यात. लावण चालली या. संध्याकाळा द्या की इकडं लावून. असलंच चोहाचा आम्ही कधी करीत नाही. लई मोठा साहेब आहे. माहिती आहे की मला. मीच त्याला बदली करून तालुक्याला आणलंय. बरं लवकर आला तर या की. बघतो. आणि आप्पा शिळ घालत तालीवरच्या वाटेनं तसंच पुढं सुटलं. त्यांचं चालणं मात्र झोकात होतं. तोच अनिलदादा तिथल्या तालीवरच्या चिंचेखाली बसले. सर्वत्र रान निरखू लागले. हात आडवा धरून दिवस कुठंचा आहे बघितलं. आवरा रे, दिवस वरती झुकायला लागलाय. किती बी झुकू द्यात. आता आमची निम्मी तयारी झाली या. हं, आटपा आटपा. दादा बसायला तरी घ्या की काहीतरी. हेच बरं आहे मऊ मऊ गार मातीत. हे काहीतरी कूक काढू नका. जेवढं आवरेल तेवढं आवरून ठेवा. नारळ काढल्यात. सोल्यात. बायका शाळवात जाऊन आल्यात. कशाला. अहो शेलकी कंच शोधून त्या ताटांना चिंदकं बांधायला सांगितल्यात. आता चिंदकं कुठली त्यांच्याकडे. नाही गावली तर अंगावरची पातळं पदराकडं फाडा. जुनीच आहे ती. पातळं. अनिल पाटील हसला आणि हसत हसतच म्हणाला, येणार काय सुभा तू. का असं कोण करील काही. इंचट करत्यात या. जेव्हा वरती झुकला बघा दिवस. किती बी झुकू द्या त्याच्या बाला आम्ही ऐकत नाही. मजीर काय वळका तुम्हीच. तुझं लेका कायम कोड्यातलं बोलणं असतंय. खुळ्यागत बोलतोस कवा कवा. तेवढ्यात तिथं बायका आल्या. पदरानं हातपाय पुसत वर तालीवर अनिलदादाकडे बघायला लागल्या. ए ते कासुटं सोडा आधी. साहेबांच्या देखत असलं काय करायचं नाही, नाहीतर बद्या मार मिळेल. आम्ही काय केलं. ते कासुटं कशाला घातली साहेब. अव शाळवातनं आत्ताच आलो. शाळवात शिरताना आम्ही कासुटं घातलं आणि मग शेलकी कंच हुडकायला लागलोय. कंसासनी चिंदकं बांधताना कुसं चावली सगळ्या अंगाला. त्यातल्या त्यात गळ्याला लई. मग काम झाल्यावर आम्ही मोटार सुरू करून गोवाडवाने हातपाय धुतलं आणि तसंच इकडं आलो तुम्हाला भेटायला. आधी ते कासुटं फिडा, मग बोला गुलूगुलू. करा चेष्टा. चेष्टा नव्हई मग काय म्हणायचं तर. हं, लागा लागा कामाला लागा. आता काय करू आम्ही. त्यो दत्तूबा सांगतोय बघा तुम्हाला काय कामं करायची ते. काका मास्तराच्यातलं घोंगडे काना जावा कोणीतरी. घोंगडं आहे की इथं. जादा असलेलं बरं. साहेबाबर 4 माणसं आली तर. तोच काका मास्तरच तालीवरच्या पायवाटेनं सायकल दाबीत आले. चढ लागल्यामुळे ते पालतं पडून सायकल चालवीत होते. ते अनिल पाटलाजवळ आले. गुरुजी घोंगडं एखादा आहे का तुमच्या मळ्यात. हाय की. 1 का 2 आहे ती. 2 वय. आम्हा दोघांनी 2 नको ती वय. अण्णा जावा जाऊन कोणीतरी. तुमची बायको देईल काय. तिच्या बाचं घोंगडं आहे वय ते. जतला नोकरीला होतो तवा धनगरांनी भेट दिलंय. तोच अनिलदादा एका बाईला म्हणाले, ए चन्ने घोंगडा आणजा त्या काका मास्तरांच्यातनं. मी नाही बाय. त्यांची बायको वासकन अंगावर येते या आणि तिथं कुत्रे बी आहे. कुत्र्याला दगड घ्यायचा आणि तिला आता काय करतीस. गुरुजीनंच सांगितलं म्हणायचं. गुरुजींचं ती कवा ऐकते काय. मग पोरं नुसती का पटाटा झाली. हे सांगितलंस भाई तू. दत्तू तूच पाड बाबाकडं काय या कामाचा. कशाचा. ह्या कामाचा. आम्ही मोकळंच आहे. कंचं बी काम सांगा. जेवलो की हात धुवून पाणी पिऊन तिकडंच निघालो बघा. काका मास्तर म्हणजे लंबाटागडी.
पांढरी फेक भट्टीची कापडं अंगावर, धोत्राचा एक काठ हातात धरून सायकल दाबीत जाणारा हा माणूस. गावात कुतूहलाचा विषय. गणित उत्तम शिकवी. पाहुणा पुढारी असल्यानं तो कुणाला भीत नसे. बदलीला तर मुळीच भीत नसे. पण त्याच्या कामात हाय गे असे. शाळेतही नियमित येत नसे. उसाला पाणी पाजत असे. त्यामुळं गुणी व दुर्गुणी अशी दोन्ही बिरुदं त्यांना लावली जात. असं करत करत दुपार केव्हा गेली हेच कुणाला कळलं नाही. दिवस मावळायला निघाला. अनिल पाटील चिंचे खालून उठले आणि विडी वडीत वडीत बसल्या सुभाला म्हणाले, अरे ये बाबा, आवरा की आता, दिवस मावळाय निघाला की. दादा, हुरडा पार्टीची आता फुल्ल तयारी झाली आहे बघा. बडव्यानू आगटी करायला अजून खड्डा पाडलेला नाही. इशी काय आता विडी झाली की तेच काम करणार की. दत्ता बघ, कवा नाही ते आपण हुरडा पाटला साहेबाला बोलवलं या. काही काळजी करू नका दादा, तुम्ही निवांत बसा. हे काय लई मोठं काम आहे बाई. हा काय जाता आम्ही असली कामं करतो या. लेका असं खुळ्यागत बोलशिला साहेबा देखत. साहेब आलं की शुद्ध बोलायला सुरू करायचं, नाहीतर माझी नामना घालूशिला. लागली सुरूच करतो की आम्ही. काय शुद्ध बोलाय. करा करा आणि बायकासनी बी सांगा. काय शुद्ध बोलाय. त्या पहिल्या शुद्धी आहेत त्या, म्हणजे बोलण्यात का. बरं चला, मी यादी वाचतो पुन्हा एकदा. सगळे इकडे या, बायकासनी बोलवा जवळ. त्या जवळ यायला लाजत्यात. ये मी काय खातोय होय त्यासनी. तसं कसं दादा, तुम्ही पाटील हायसा, जमीनदार, मोठा मान आहे ना तुम्हाला गावात. त्या तुमच्या त्या मिशा. ए लेका, माझ्या मिशा काय करतात त्यासनी. अहो भ्या वाटतंच की, काय जरी झालं तरी. बरं, त्यांना म्हणावं तुम्ही लांब न जाय का. सांगा. मी यादी वाचतो. 2 घोंगडी, विळे, शेण्या, काड्याची पेटी, चिंध्या. चिंध्या कशाला. गप ऐक, मध्ये बोलू नकोस. वाचा पुढं. चटणी, खरडा, ताट. ताट. अरे खरडा, चटणी, खोबरं कशात ठेवणार. दादा तुमचं बरोबर आहे. विळे, हे डबल लिवले दादा तुम्ही. गप ऐक रे, गप. पाण्याचे तांबे. हुड्यावर पाणी प्यायचं नसते दादा, साहेबांचं पोट फुगल. अरे व्यवहार म्हणून पाण्याचं तांबे ठेवायचं असत्यात. कणस आधीच लांब न झाडून आणा, नाहीतर कणसाची कुसं साहेबावर हल्ला करतील. कुशीचा हल्ला सगळ्यात वाईट बाई. आम्ही बघितला की मगाशी नमुना. त्यावर दादा किडबी असत्या ते सगळ्यांच्या अंगावर चढतील. म्हणूनच कणस चांगली झाडायची, पण हळूहळू. हे कणसांचं दाणं न पाडता. तसं दादा दाणं पडत नाही, ते बडिवलं तरच पडत्यात. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सांगा. मंगळवेढा माहीत आहे ना तुम्हाला. दादा मंगळागौर माहीत आहे आम्हाला, मंगळवेढा माहीत नाही. सुभाषची बायको. मंगळवेढा तिकडं पंढरपुराकडं मोठं गाव आहे. तिकडं सगळा शाळूच, दुसरं पीक नसतंय. शाळवासाठी ते गाव संबंध जगात प्रसिद्ध आहे. उत्तम शाळू पिकतो तिथं. आणि शाळू हुरड्याला आला की हुरड्याच्या पाट्या तिकडे बेफाम चालत्यात. पण इतकं साहेब तिथं कुठनं येत्यात. साहेबच नाही तर कुणीही माणसं येऊन तिथं हुरडा पार्टी करतात. लांब लांबनं माणसं येतात गाड्या करून, किलोवर हुरडा विकतात. तिथल्या शेतकऱ्यांचा हा धंदा जोरात चालतोय. विशेषच म्हणायचं. आणि आपण साहेबांना फुकटच हुरडा पार्टी करतो या. फुकट का. आपल्या गावातली 10 पोरं नोकरीला लावणार आहे मी त्यांच्याकडनं. होय मगाशी सांगितलं की तुम्ही. बरं दादा, यादी वाचण्यातच आपला वेळ जाईल. तेवढी यादी भराभरा वाचा.
संपली माझी यादी. बाकीचं काय राहिलं आहे ते तुम्ही बघणे, नाहीतर पायतानच. दादा लगेच का हो खवाळता असं? त्या बिगार कामं व्यवस्थित होत नाहीत. खरं आहे, पण दादा आपण असं केलं तर कसं? रंगीत तालीमच घेऊया काय? समजा साहेबाची गाडी अशी धुळा उडवीत या लागली या. अरे आता सगळे रस्ते डांबरी झाले ते. आता लेका तुला धुळा कुठला दिसेल? मग पिप्पी तरी वाजतील का नाही? तर तशी गाडी या लागली का? पण दादा याक राहिलं की काय, साहेबासनी आपला मळा कसा खावल? ते सांगितले सगळं मी त्यासनी. अनिल पाटलांचा मळा कुठंसा आहे विचारत या, कुणी बी सांगील. मग ठीक आहे, तर गाडी आली आली की आपण सगळ्यांनी त्या साहेबांच्या गाडीकडे पळत जायचं. काय याड लागले काय तुम्हाला? अहो स्वागत आला हो. लेकानू पळत सगळीजणं गाडीकडे गेला की साहेबाला काहीतरी गैरसमज होईल आणि तो तसाच गाडी मागं वळविल. मग त्याला हुरडा खायचा नसेल. लक्षात घे सुबा, तसलं काय करायच्या भानगडीत तुम्ही पडू नका. स्वागताचं माझं मी बघतो, तुम्ही बाकीच्या त्याला लागायचं. आधी साहेबांना मळा फिरवून दाखवू. पडला कुठंतरी ढेकळात म्हणजे आपल्यावर येईल. त्याला असलं काय आवडत नाही. फक्त हुरडा म्हणा. काय आवडतो वय? मग मी त्यांना हाताला धरून तालवरनं हळूहळू खाली आणीन, त्यांचा पाय घसरू नये म्हणून. बेस्ट आयडिया. तवर आम्ही घोंगडे इसकटतो म्हणजे टाकतो. धुळा अजिबात उडता कामा नये. त्यात साहेबांना दमा पण आहे. त्यांचं बिघडलं तरी हुरडा त्यांना केवढ्याला पडेल? मग त्यांनी जावावंच का हुरड्या पाट्यासनी, शेंगा पाट्यासनी? ते कुठंच जात नाहीत. माझ्या आग्रहामुळं ते तयार झाल्यात. यांचं बोलणं चालू आहे तोच काका मास्तरांच्या मळ्याच्या पलीकडनं मळा असलेले BL साहेब आपली जुनी राजदूत उडवीत तिथं आले. त्यांच्या पाठीमागनं डंक्याचा बाजीबापू आणि डंक्याचा चंद्रबापू बसले होते. साहेब, घोड्यावर बसल्या बसल्या एखादा नाटाळा घोडा जसा खी खी करीत पुढचं दोन्ही पाय उचलतो, तशी तुमची फटफट पुढचं चाक उचलील. तुम्ही हायसा कुठं? तसं काही होत नाही. आज काय वेगळीच तयारी दिसते या. हुरडा पार्टी कोण देणार आहे? जाकले साहेब. लई मोठा माणूस बरं का. होय. मग लगेच साहेबांनी पुन्हा एकदा किक मारली. फटफट फटर करीत गेली. हे आवरा आवरा आवरा. 5:30 वाजले. साहेबाचं ऑफिस सुटल. सुटलं म्हणजे सुटलं असेल. सगळी जय्यत तयारी करा. दादा तवर शाळवाची कणसं खुडून आणू. साहेब इथं आलं रे आले की तुम्ही खालती पळायचं. म्हणजे पळून जायचं काय आम्ही? अरे बाबा, पळत पळत शाळवात घुसायचं. ती कणसं कार कापाय सुरू करायचं. एकानं लगेचच इथं कणसं आणायची. तवर इतरांनी आगटी पेटवायची. दुसऱ्यानं शेणकुटं खुपसायची. आणि एक लक्षात ठेवा. बोला. शेणकुटाचा निकारा चांगला झाल्याशिवाय त्यात कणसं घुसवायची नाहीत. चांगला लाल भडक निकारा झाला पाहिजे. कणसं चांगली भाजायची, पण करपून द्यायची नाहीत. मग एकानं कणसं काढायची, दुसऱ्यानं त्याच्यावरची राख झाडायची आणि तिसऱ्यानं ती तळ हातावर चोळून त्याचं दाणं काढायचं. आणि 5व्यानं देखरेख. आणि दादा तुम्ही चोळलेल्या कणसाचं दाणं माझ्या हातात द्यायचं. तसंच व्हाय. मग ते चांगलं स्वच्छ फुकून साहेबांच्या हातावर ठेवणार. मी ते हातावर ठेवलं की त्यांनी बकाना वळायचा, म्हणजे बोकना भरायचा. हां. आणि खोबरं खरडा ते साहेब आपल्या हाताने घेतात. ते त्यांना द्यायचं काम नाही. पण खरड्याचं दादा कसं का? त्यांनी लई खरडा घेतला म्हणजे त्यांचं तोंड भाजेल की. खरडा किती घ्यावा हे त्यांना कळतंय. वय नाहीतर लई घेतला म्हणजे दुसराच घोटाळा होयाचा. हां चला
फुकटची बडबड करू नकोसा. साहेब आता एवढ्यात येतील. बरं दादा, तुम्ही साहेबांनी हुरड्याची मूठ फुकून देणार? ते महत्त्वाचं काम मी माझ्याकडे घेतलं आहे. त्यामुळं माझ्याबद्दल साहेबांना आत्मीयता वाटेल, माझी प्रतिमा उंचावल व त्यांचीही उंचावल. मग त्यासाठी तालीवर उंच ठिकाणी उंचावर बसायचं काय काम नाही. बरं, असं सगळं ठरलं. यात काय फरक? काय करायचं नाही. आता उठा सगळी, उठा. गाडीचा पी 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 आवाज कुठून तरी येतोय बघा. दादा, तुम्ही तालीवर उभा राहून बघा बरं. तोच अनिल पाटील तालीवर गेले. मावळणाऱ्या सूर्याकडे पाहत व डोळ्यांपुढे आडवा हात धरी ते दूर कुठंतरी पाहू लागले. आली का? आली. धुळा काडीपिटीवाले, अनिल दादाने हाक मारली. हजार. आता लागलीच आगटी पेटवा. बाकीच्यानी शाळवात घुसा. ये बायानो, कुठं चिंतकं बांधले ते दाखवा जावा. बायका पदर सावरत शाळवांकडे धावत सुटल्या. पडशीला गे, सावकाश. इकडं आगटी पेटवाय सुरू झालं, तिकडं शाळवात खसपस सुरू झाली. इळ्यानं कापून विपून घेशीला गे. नाही. शाळवातनंच बायकांचा आवाज आला. तोच गाडीचा आवाज जवळ येऊ लागला. दादा, पीप आलं. वरडू नका, शांत राहा. तोच जीप गाडी डगमगत तालीवरून खाली आली. अनिल पाटील धावले. नमस्कार चमत्कार झाले. साहेबांच्या हाताला धरून अनिल पाटील घोंगड्यावर बसले. साहेब, एकटेच आला? दुसरं कशाला कोण? बसा. पाणी देऊ? नको, घरात पाणी जरा घेतलं आणि थेट इकडंच. होय. तोच पाटीतनं शाळवाची कणसं घेऊन एक बाई झपाट्यानं तिथं आली. दुसऱ्या घोंगड्यावर कणसं ओतून परत गेली. मग कुणीतरी ताटातून खोबरं, चटणीची पुडी आणि खरडा आणला. अरे वा, जय्यत तयारी आहे. होय साहेब. दत्तूमामानं निखाऱ्यात कणसं खुपसली. फिरवून तो ती धूर चुकवीत भाजू लागला. मग त्यानं भाजलेली कणसं सुभाषजवळ द्यायला सुरू केली. सुभाष त्यावरची राख झाडून व कणीस हातावर चोळून तो हुरडा तसाच अनिल पाटलांच्या हातात द्यायचा. अनिल पाटील तो फुंकून स्वच्छ करून साहेबांच्या हातावर द्यायचे. साहेब हुरडा खात हुरडा चांगला लागतोय या अर्थी मान हलवायचे. मध्येच अनिल पाटील खोबऱ्याचा तुकडा त्यांच्या हातात द्यायचे. मग ते ओल्या खोबऱ्याचा तुकडा तोंडी लावायचे. छान पाटील. कसा काय आमचा हुरडा? व्हेरी गुड, अप्रतिम. तिकडून शाळवाची कणसं आणायची चालली होती. इकडं भाजायचं, हातावर कणीस चोळायचं काम सुरू होतं. तर अनिल पाटील हुरड्याची मूठ फुंकून साहेबांच्या हातावर ठेवायचं काम चालू होतं. साहेब आवडीनं हुरडा खात होते व हुरडा आवडत असल्याचं मान डुलवून सांगत होते. त्यामुळं आज पाटलांचे गडी, त्या बायका आणि खुद्द मालक खुश होते. आज केलेल्या कष्टाचं सार्थक झालं असंच सर्वांना वाटत होतं. मध्येच साहेब म्हणाले, पाटील, तुम्ही पण घ्या की. नाही, आहे हे सगळं तुमच्यासाठी केलं आहे. असं म्हणून अनिल पाटील हुरडा फुकून त्यांच्या हातावर देत होते. असं 1 तासभर हुरडा फुकून देत होते. मध्येच साहेबांच्या खिशातला मोबाईल फोन वाजला. साहेबांनी तो लगेच घेतला. बटन दाबून कानाला लावला. हॅलो साहेब, तुमची बदली झाली. काय? माझी बदली झाली? अनिल पाटलांची हुरडा फुंकून मूठ तयार होती. पण त्यांना जसं साहेबांची बदली झाल्याचं कळलं तसं त्यांनी साहेबांच्या हातात हुरड्याची मूठ द्यायची त्यांनीच ती गपकन खाल्ली. मग साहेब पाटलांच्याकडे अचंब्याने पाहतच राहिले. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. लेखक रंगराव पाटील यांचं ढोलगं आणि मुराळी या 2 कथासंग्रहातील कथा आमच्या फक्त सदस्यांसाठी या उपक्रमांतर्गत तुम्हाला ऐकायला मिळतील.
त्याशिवाय खंदळ नावाची एक कादंबरीही आम्ही चालू केलेली आहे. ही सर्व ऑडिओ बुक्स आमच्या साहित्यरत्न या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध आहेत. त्यासाठी फक्त 59 रुपये सदस्यत्व फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासदत्व घ्या. धन्यवाद. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.